हे गाइस नमस्कार मंडळी, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम. केम छो? मजा माना. तर आज आपण सगळे चाललो आहोत 2 दिवसाच्या वीकेंड ट्रिपवरती फिरायला चाललो आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या त्या प्रवासाला. आता वाजले आहेत 12, म्हणजे रात्रीचे 12 वाजलेत. आपण आपल्या जाणार आहे प्रायव्हेट कारने आणि खूप मजा आणि मस्ती करणार आहोत. तर चला बघूया आपला ब्लॉग. चलायचं मोर्या मोर्या मंगल मूर्ती मोर्या. अरे उंदीर मामा की जय. शिव सकाळ मित्रांनो, तर आम्ही आपल्या पहिल्या पॉईंटवर पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे जेजुरी. तर तसं सांगायला गेलं तर आमचा पहिला प्लॅन होता मोरगावचा गणपती करायचा, पण काही प्लॅनमध्ये चेंजेस आल्यामुळे आता आम्ही विचार केला जेजुरीचं दर्शन करून घेऊया. कारण की ह्या प्लॅनमध्ये चेंज करायचं कारण म्हणजे की आज आहे अमावस्या आणि अमावस्याच्या वेळेस जेजुरी गडावरती खूप गर्दी होते, तर आम्हाला ते पूर्ण दर्शन भेटू शकणार नाही, म्हणून आम्ही आमच्या या प्लॅनमध्ये चेंज केला आहे. तर आम्ही जवळजवळ 6:30 वाजता इकडे पोचलो होतो. आता वाजले 6:45. तर रात्रभराचा प्रवास करून आल्यामुळे अंघोळ वगैरे करून घेऊया. तर एक गोष्ट सांगावीशी म्हणजे तुम्ही जर या टायमाला इकडे येता आणि तुम्हाला अंघोळीची सोय करायची असेल तुमची, तर तुम्ही 2 पद्धतीमध्ये करू शकता. एक प्रायव्हेट लॉजसुद्धा इकडे आहेत आणि जर तुम्हाला फक्त नॉर्मली अंघोळ वगैरे करायची असेल तर पर पर्सन 50 रुपये असे काहीतरी आहे. आणि जर तुम्हाला स्वतःची सोय नॉर्मल इकडे असणाऱ्या गावकऱ्यांकडून करायची असेल तर 20 रुपये पर पर्सन अशी इथे सोय आहे विथ गरम पाणी. तर तुम्ही विचार करू शकता तुम्हाला तुमची सोय कोणाकडून करून घ्यायची आहे. आणि आता आंघोळ वगैरे करतो. मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा व्ह्यू आहे. मुंबईसारख्या ठिकाणावर आपल्याला असे काय व्ह्यू बघायला भेटणारच नाहीत. किती मस्त असा व्ह्यू आहे. तर चला आंघोळ वगैरे करूयात आणि निघूयात आपल्या पहिल्या दर्शनाला, ते म्हणजे जेजुरी खंडोबा रायाच्या. मित्रांनो, इकडून किती सुंदर दिसते बघा जेजुरी आपली. थोड्या वेळात आपण तिकडेच जाणार आहोत. चला. तर मित्रांनो, अंघोळ वगैरे करून सगळं झालेलं आहे. तर नाश्ता वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर आता आम्ही चहा पिऊन आपल्या खंडोबा रायाच्या दर्शनासाठी निघतोय. तर मित्रांनो, फायनली आपण आता गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. हा गडाचा पायथा आहे आणि हा भव्य असा गडाचा महादरवाजा आहे. तर चला सुरुवात करूया. भटकंती नाही म्हणतात, पण आपण निघूया आपल्या खंडोबा रायाच्या दर्शनासाठी. खंडोबा रायाचं याडो भाई लागलं मुरळीला, लागलं मुरळीला, त्या माझ्या लागलो भाग्याला. जेजुरीचा खंडेराया घराया, येतो भक्ताला ताराया ताराया. जवळजवळ थोड्याशा शिड्या चढून आता वरती आलेलो आहे. अजून थोडंसं अंतर बाकी राहिलं आहे गडापर्यंत पोहोचण्यासाठी. तान थोराया बाया ग बाया, लाग देवाचं गुण गाया ग गाया. सदानंदना हळू सदानंदना, सदानंदना हळू सदा. आल्यानंतर हा दुसरा मुख्य दरवाजा आहे या गडामध्ये. हा मुख्य दरवाजा आहे. येतो
कमल्हारीचं गावात मैदान. तर आता आपण महादरवाज्यातून आतमध्ये आलेलो आहोत आणि गडाच्या दिशेने चाललो आहोत. महादरवाज्याच्या आतमधलं वातावरण पण इतकं थंड होतं ना, ते शब्दामध्ये सांगता येतं. मंदिरात जाऊन मंदिराचं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे. आतमधले काय व्हिडिओ दाखवू शकत नाही. तर तुम्ही मंदिराचा जो बाह्य भाग आहे, म्हणजे मंदिराचं जे इंटेरियर आहे, आता आय थिंक मंदिराचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला नवीन जेजुरीवरती खंडोबारायाची त्यावेळची जी 150 किलोची तलवार आहे ती सुद्धा पाहायला भेटेल. पण कोरोनाच्या काळामुळे ती दाखवण्यासाठी बंदी ठेवली आहे. पण तुम्ही नक्की जेव्हा कधी येताल इकडे तर ती नक्की पाहून जा. या मंदिराचा इतिहास जाणून घ्यायचा म्हटलं तर हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जेजुरी या ठिकाणी 30व्या मंजिल्यावरती बसलेलं हे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला काय व्हिडिओ शूट करायला काय परमिशन नसल्यामुळे आपण व्हिडिओ काय घेऊ शकत नाही. पण जे जे काय इतिहास मला या मंदिराचा माहिती आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेन. मंदिराचा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. किती सुंदर असं चारी बाजूने वेढलेला सह्याद्री तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण जाणार आहोत. आपली महत्त्वाची आज बघायची ती म्हणजे जुनी जेजुरी. ती या मंदिरापासून जवळजवळ 3 किलोमीटर ते 4 किलोमीटर दुरीच्या अंतरावरती आहे. तर आता आपण जुन्या जेजुरीवरती जाणार आहोत. म्हणजे जे खंडोबारायाची जी अस्सल खरी जेजुरी होती ती तिकडे आहे. खंडोबाचं बांधलेलं जे मंदिर आहे ते मागच्या साईडला. आता आम्ही चाललो आहोत कडेपटारा ठिकाणी बांधलेले जे जुनं बांधकाम आहे खंडोबारायाच्या गडाचं तिकडे. मित्रांनो, जुन्या मंदिराच्या दिशेने जाताना तुम्हाला सुंदर असं एक हे गार्डन सुद्धा पाहायला भेटेल. जाताना आपल्याला छोटे छोटे असे काही वास्तू दिसतात. पण मुघलांनी ते उद्ध्वस्त केल्यामुळे त्याचा पूर्ण इतिहास आपल्याला जाणून घेता येत नाही. पण त्यावेळेचे काही थोडे थोडे वास्तू आपल्याला जतन करता आलेले आहेत. ते आपण इकडे जतन करून ठेवलेले आहेतच. तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता. खंडोबारायाच्या या जुन्या गडाला 9 लाख पायऱ्यांचा डोंगर असेही ओळखलं जात होते. कारण की 9 लाख पायऱ्या या डोंगरावरती आहे असं लोकांचं म्हणणं होतं. तर मित्रांनो, इकडून जे तुम्हाला ते दिसत आहे ते आहे नवीन जेजुरी. सुमारे समुद्रसपाटीपासून 2355 फीटच्या अंतरावरती जेजुरी आहे. थोड्या अंतरावरती चालून आल्यानंतर आपल्याला ही नवीन जेजुरी इकडून पाहायला भेटते.
चारी बाजूने सह्याद्रीने वेढलेला आणि मध्ये हे खंडोबारायाचं बांधलेलं मंदिर हे तुम्ही म्हणू शकता. तिकडे हे जे छोटंसं दिसतं ते नवीन मंदिर आहे त्यांचं आणि आता आपण चाललो आहोत ते म्हणजे जुन्या मंदिरावरती. नवीन मंदिराच्या इकडून आल्यानंतर जुन्या मंदिराच्याकडे जाताना आपल्याला हे बाणाईचं त्यावेळेचं मंदिर पाहायला भेटतं. बाणाई जेजुरीचं जे मंदिर आहे 1606 साली बांधलं गेलं होतं आणि जे नवीन मंदिर आहे ते 1637 साली बांधलं गेलं होतं. म्हणजे त्याची रचना करण्यात आली होती. जवळजवळ 1 ते 1.5 तास या पायऱ्या चढून सुद्धा अजून जुनं मंदिर आलेलं नाही आहे. खूप उंचावरती असं हे खंडोबारायाचं जुनं मंदिर होतं. आपल्याला जे नवीन मंदिर बांधलेलं आहे ते सुमारे 200 पायऱ्या चढून आल्यानंतर लगेच पाहायला भेटतं. पण जे जुनं मंदिर आहे खंडोबारायाचं ते आपल्याला जवळजवळ 9 लाख पायऱ्या चढल्यानंतर पाहायला भेटतं असं म्हटलं जातं. तर जेजुरी मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर जेजुरी मंदिर हे महाराष्ट्राच्या वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून जाणला जातो. कारण की हे जागरूक असलेलं मंदिर हे आगरी कोळी असे अनेक लोकांच्या आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आपल्या जेजुरीला दुसरे कैलास पर्वत सुद्धा करून ओळखले जाते, संबोधले जाते. इकडचं सौंदर्य पाहून आपल्याला एवढं कळतं की देव एवढ्या लांब येऊन का बसलेत. कारण की हे जे सौंदर्य ते देवाला सुद्धा भावलं म्हणून. खंडोबारायाच्या इतिहासाबद्दल आणि त्यांच्या चमत्कारांबद्दल तुम्हाला काही सांगायची गरजच नाही आहे. खंडोबारायांना 2 पत्नी होत्या असंही म्हटलं जातं. एक म्हणजे म्हाळसा आणि दुसरी म्हणजे बाणाई. उन्हाळ्याच्या काळामध्ये आल्यामुळे आपल्याला इकडचा जो निसर्ग आहे तो थोडा ओसाड वाटेल. पण जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये येताल या खंडोबारायाच्या गडावरती हे जे इकडे जे येल्लो सगळे जे गवत दिसतंय ते तुम्हाला हिरवंगार असं सुंदर असं निसर्ग आणि ही जी हवेची झुळूक आहे ती थंडगार हवेची झुळूक तुम्हाला इथे पावसाळ्यामध्ये नक्कीच जाणवायला भेटेल. जवळजवळ 2 तासाचा कडेपठार चालत येऊन आल्यानंतर आपल्याला हा कडेपठारचा देवस्थानचा मुख्य दरवाजा पाहायला भेटतो. सामान्यतः लोक हे नवीन जेजुरीचे जातात. जुनी जेजुरी ही खूप उंचावरती लांब आहे म्हणून महादरवाजातून प्रवेश करून आल्यानंतर असाच एक नॉर्मल व्ह्यू आहे जो तुम्हाला बघायला भेटेल. कडकत्या उन्हामध्ये 2 तासाचे पायवाट चालून आल्यानंतर आम्ही फायनली आता जुन्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत. एक गोष्ट सांगायची म्हणजे माझं गाव जेजुरी मंदिराच्या जवळच म्हणजे 5-6-10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण 20 वर्षाचा घोडा होऊनसुद्धा मी अजून एकदासुद्धा जुन्या मंदिरामध्ये आलो नव्हतो. हा माझा फर्स्ट टाईम आहे जुन्या मंदिरामध्ये यायचा. म्हणून खास करून प्लॅन बनवला की जुन्या मंदिरात जायचं आणि तिकडे असलेले अवशेष दाखवून यायचा. नवीन जे मंदिर आहे ते तर नॉर्मली 200 पायऱ्या चढून आल्यानंतर सगळ्यांना बघायला भेटतंच. पण हे जे जुनं मंदिर आहे तेवढे कडकत्या उन्हामध्ये चालत आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटत. ती काय मजा. मित्रांनो, थकला की नाही? नवीन जेजुरी सगळ्यांनी बघितली होतीच. हो, पण जुनी जेजुरी बघूया आता आपण कशी आहे ती. मुख्य दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे 2 नंदी जुन्या मंदिराच्या समोरच पाहायला भेटतात. मंदिरामध्ये आता आपण आलेलो आहोत. छोटंसं सुंदर असं जुनं मंदिर आहे. मी सुद्धा पहिल्यांदा पाहतोय.
फायनली हेच ते आहे जेजुरीचं जुनं मंदिर. इकडेच होता आतमध्ये आपल्याला शूटिंग करायला काही परमिशन नाही, पण तुम्ही आपला जो बाहेरचा भाग आहे तो नक्की बघू शकता. सुंदर अशी जुन्या जेजुरीचे दर्शन आता झालेलं आहे. तर आता आपण निघूयात आपल्या पुढच्या दर्शनासाठी. जी काही इन्फॉर्मेशन मला सांगता आली ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जुन्या गडावरती तुम्हाला हे मार्जेचं मंदिर आणि एक श्रीराम मंदिर सुद्धा बघायला मिळतं. तर मित्रांनो, आम्ही शेवटी जाऊन कडेपठार उतरायला सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर अशी जुनी जेजुरी इकडे तुम्हाला बघायला भेटेल. नक्की ती जेजुरी तुम्ही बघा. नवीन जेजुरी बांधलेली आहे ती तर नॉर्मली सगळेजण बघतातच, पण जुनी जेजुरी जी आहे ती बघायला तुम्ही नक्की या. नक्कीच तुम्हाला ती जुनी जेजुरी आवडेल. तर मित्रांनो, फायनली आपण जेजुरीचा गड उतरून खाली आलेलो आहोत आणि जेवढे काही व्हिडिओज आपल्याला काढायला भेटले तेवढे आपण काढलेले. जी काय माहिती नॉर्मली सांगता आली ती सांगितली आहे. कोरोनाच्या काळामुळे सर्वीकडे रिस्ट्रिक्शन लावले जात आहेत. तर जेवढं काय सांगता आलं तेवढं मी सांगितलं आहे. आता आपण सेकंड चाललो आहोत मोरगावचा महागणपतीला, म्हणजे मोरगावच्या गणपती बघायला. तर चला बघूयात आपण मोरगावचा गणपती.